आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पालम तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान. पालम तालुक्यात आज दिनांक 23 फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात सोसायटी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके जमीनदोस्त झाली आहे. रब्बी पिके काढणीला आली आहेत. बऱ्याच ठिकाणी ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांचे खडे केली जात आहेत. त्यासह उभ्या पिकाला सोमवारी मोठा फटका बसला आहे. रविवारपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात बदलही झाला होता. सोमवारी दुपारी त्याचा परिणाम दिसून आला. अचानक आभाळ भरून आले आणि वाराही सुटला. त्यामुळे पिके आडवी पडली. हरभऱ्याचे वाढलेले घाटे जमिनीवर गळून पडले. गव्हाच्या ठुशीत पाणी शिरल्याने या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. आता हातात तोंडाशी आलेल्या घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने पालम तालुक्यातील आनंदवाडी, चाटोरी, बोरगाव, बंदरवाडी, खडी, नावहा, लाव्हालगाव, कांदलगाव आदी गावांना अवकाळी पावसाचा मोठा जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांचा छापा. 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. हैदराबादकडे निर्दयपणे वाहतूक करण्यात येणारी 11 गोवंश जनावरे पोलिसांनी टेम्पोसह जप्त केली. सदर कारवाई पालम तालुक्यातील चाटोरी बनवस रस्त्यावर 21 फेब्रुवारी शनिवार रोजी करण्यात आली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळच्या वेळेस गस्ती दरम्यान पोलीस हवालदार गणेश खोकले हे चाटोरी येथे गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त माहिती आधारे मिळाली की चाटोरी ते बनवस रोडवरून एका टेम्पोत गोवंश जातीच्या जनावरे बांधून हैदराबादकडे नेण्यात येत होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका शेताजवळ सापळा रचला. सायंकाळी टेम्पो क्रमांक MS26 BE 3284 भरधाव वेगाने येताना दिसला. वाहन थांबवून तपासणी केली असता टेम्पोच्या मागील भागात 11 बैल जातीचे जनावरे निर्दयीपणे दाटीवाटीने भरलेली आढळली. चौकशीत चालकाने आपले नाव सखाराम धोंडिबा हुगे असे सांगितले. सोबत टेम्पो मालक पिराजी शंकर धुडगुंडे राहणार पोलीसवाडी जिल्हा नांदेड असल्याचे सांगितले. जनावरे गंगाखेड येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेत असल्याची त्यांनी पोलिसांना कबुली दिली. या प्रकरणात एकूण जप्त मुद्देमालात 11 बैल जातीचे गोवंश जनावरे अंदाजे किंमत सुमारे 3,93,000, टेम्पोची अंदाजे किंमत 9 लाख असा एकूण मुद्देमाल 12,93,000चा मुद्देमाल पालम पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश विश्वनाथ खोमणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सखाराम धोंडिबा हुगे, पिराजी शंकर धोडगुंडे या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व विविध कलमानुसार पालम पोलीस ठाण्यात उमर खान पठाण याने पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा. सेलू शहरातील मौलाना आझाद नगर भागात राहणाऱ्या हाजी अकबर खान पठाण यांचे नातू व पत्रकार असगर खान पठाण यांचे पुतणे उमर खान पठाण, अनवर खान पठाण याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा हा दिनांक 23 फेब्रुवारी सोमवार रोजी वयाच्या 7व्या वर्षी पूर्ण केला आहे. कमी वयात आणि तपत्या उन्हात उमर खान पठाण याने रोजा ठेवल्याबद्दल आजोबा, आजी, आई, वडील, काका अमजद खान पठाण यांच्यासह नातेवाईक, मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून भावी आयुष्यासाठी चिखला येथील महिलेवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाईची मागणी. मानवत तालुका सकल मराठा समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हटवणाऱ्या गावगुंडांना विरोध करणाऱ्या महिलावर अत्याचार करणाऱ्या गुंडावर मोका अंतर्गत कारवाई करून फाशी द्या अशी मागणी मानवत तालुका सकल मराठी समाजाच्या वतीने मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होते, परंतु काही गावगुंड जाणून बुजून ते स्मारक उचलून नेण्याचा किंवा बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु गावातील एका महिलेने आपल्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून ते स्मारक त्या ठिकाणाहून हटवणाऱ्यांना विरोध केला. त्यामुळे त्या गावगुंडांनी सदरील महिलेस हाणामारी केली. ते गावगुंड एवढ्यावर थांबले नाही तर त्या महिलेचे कपडे फाडले आणि विनयभंग केला. ज्या शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान राखण्याची शिकवण दिली, त्याच राज्यात अशा प्रकारे महिलेचा विनयभंग व स्मारकाची विटंबना करणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. या भयाड हल्ल्याचा आणि मानसिकतेचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला विनंती करतो की कोणी गावगुंड आहेत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून फाशी देण्यात यावी. तसे न झाल्यास मराठा समाज शांत बसणार नाही. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वोत्तरी जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा देखील मानवत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक 23 फेब्रुवारी सोमवार रोजी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. दिलेल्या निवेदनावर गोविंद घाटगे, सूरज काकडे, बाळासाहेब काळे, राजेभाऊ होगे, दशरथ शिंदे, विठ्ठल कदम, रामेश्वर काष्टे, अनंत यादव, महादेव शिंदे यांच्यासह आदी समाज बांधवां परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती. परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव म्हणून राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक 23 फेब्रुवारी सोमवार रोजी महाराष्ट्र राज्यातील 6 जिल्ह्यातील पालक सचिवांच्या नियुक्त्या संदर्भातील एक अध्यादेश जारी केला आहे. त्याद्वारे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती केली. यापूर्वी या जिल्ह्याच्या पालक सचिव म्हणून जिल्हा संपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर हे कार्यरत होते. आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे हे पालक सचिव म्हणून जबाबदारी परभणी शहरात होणाऱ्या विराट मोर्चात सहभागी होण्याचे खासदार संजय जाधव यांचे आवाहन. परभणी येथे चिखला व सहजपूर जवळा महिलावर अत्याचाराचा सरकारच्या दडपशाही विरोधात 4 मार्चला विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परभणीचे खासदार संजय जाधव यांनी रास्ता